सर्वांचं सहर्ष स्वागत पुनश्च एकदा सरपंच आणि उपसरपंच चषकामध्ये दुसरी सेमीफायनल तुमच्या समोर 3 ओव्हरची एकीकडे जय हनुमान महिंदे तर दुसरीकडे कुंदे बी यांच्यामध्ये ही लढाई पहिली सेमीफायनल मध्येच पैसा वसूल कामगिरी दोन्ही टीमची पाहायला मिळाली. दुसरी सेमीफायनल अजूनही रंगतदार होईल कारण का दोन्ही असोसिएशनचे संघ एकमेकांच्या सोबत लढताना तुम्हाला पाहायला मिळतील. मॅचला सुरुवात पहिला चेंडू जय पाटील याचा अपील परंतु सहमती नाहीये. पहिला चेंडू डॉट गोलंदाज जय पाटीलच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरची जबाबदारी पॉवर पेचच्या ओव्हरची जबाबदारी जय पाटील वर दिली गेली आणि पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळाला. सलामीवीर भाई त्या ठिकाणी स्ट्राईक एंडवर होता. नॉन स्ट्राईक एंडवर कुणालची जोडी राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाज जय पाटील बॅकफुटला जात असताना कट केले पॉइंट आणि कव्हरच्या मधून गॅप मधून चेंडू चालला डीप मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल का? यस, इथे चौकार येतोय भाईच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला पॉइंटच्या अगदी जवळून चेंडू डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकाराने खातं ओपन झालंय भाईचं त्याचबरोबर महिंदे टीमची धावसंख्या 4 वर 2 चेंडू सकेल शिल्लक. पहिला चेंडू कुंदे टीमच्या बाजूने होता परंतु दुसरा चेंडूचा समीकरण हे महिंदे टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतं. प्रत्येक चेंडूवर समीकरण बदलतं म्हणजेच काय तर क्रिकेट. यावेळी स्लिप मधून चेंडू चाललाय विकेट किपरला बीट करून खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला होता इथे नो आणि त्यावर चौकार बोनसच्या रूपाने 5 धावा खर्चिक षटक जय पाटील यांचं. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर खेळपट्टीच्या बाहेर पिच झाला विकेट किपरने प्रयत्न केले परंतु चेंडू स्लिप मधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय. खराब सुरुवात झाली कुंदे बीची. पहिला चेंडू डॉट होता परंतु त्याच्यानंतर एक स्क्वेअर कट केला भाई आणि त्याच्यानंतर बोनसच्या रूपाने 5 धावा. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी क्रिकेट पाहायला. क्रिकेट म्हणजे काय तर अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेट. यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. यावेळेस उडवलाय पुल करून दिलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकला इथे भाईने. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 वर. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर चांगलं टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून. वादळ आलंय भाई नावाचं एक चौकार त्याच्यानंतर षटकार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या अंकावर. राईट हँड ओव्हर द विकेटने जय पाटील भाईसाठी क्रॉस बॅट केले मनगटाचा वापर करून मिड विकेट कडे चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक पाठलाग करेल चांगले क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते. एक सिंगल धाव सिंगल वरच समाधान मानावं लागतं. टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचते. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस खोदून काढले समोरच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह 1 बाउन्स चालला होता परंतु अडवलाय चौकाराचं संरक्षण दर्जा दाखवलाय. 2 क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये असताना इथे चौकाराचं संरक्षण जरूर केलं परंतु 3 धावा रोखता आले नाहीत. 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. पहिले षटक जय पाटील यांचं खर्चिक 19 धावा आतापर्यंत खर्च केलेत. पहिला चेंडू डॉट होता त्याच्यानंतर चौकार त्याच्यानंतर नो चेंडू बोनसच्या रूपाने चौकार आला त्याच्यानंतर षटकार ठोकला एक सिंगल धावा आणि त्याच्यानंतर आलेल्या 3 धावा. स्ट्राईक एंडवर सध्या बॅटर कुणाल भाई होता ऑन साइडला केलाय मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव येते. ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जय हनुमान महिंदे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. तर व्यासपीठावर आपण 2 सन्मानांनी सत्कार करणार आहोत. व्यासपीठावर उपस्थित ग्रुप ग्रामपंचायत खांबालेचे तब्बल 10 वर्ष सदस्य राहिलेले जयेशदादा वलगणे यांचा या ठिकाणी सन्मानाने सत्कार केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत कुंदेचे नवनिर्वाचित उपसरपंच मनीष जाधव यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मानाने सत्कार केला जाईल. सन्माननीय महादेव अंबो घाटेल यांचे समर्थक जयेशदादा वलगणे यांच्या ठिकाणी सन्मानाने सत्कार होत असताना
व्यासपीठावर सन्मान आणि सत्कार होत असताना ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जयेशदादा वलगणे यांचा, त्याचबरोबर दुसरा देखील आपण सन्मान करणार आहोत दाभाड सोसायटीचे सदस्य दिनेशभाई पाटील, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर असोसिएशन दाभाड खंबाळे विभागाचे अध्यक्ष यांचा देखील सन्मान आणि सत्कार केला जाईल. मी उपसरपंच नवनिर्वाचित उपसरपंच मनीष जाधव यांना विनंती करतोय की आपण शुभ हस्ते दिनेशभाई पाटील यांचा देखील सन्मान आणि सत्कार करायचा आहे. थँक्यू सो मच. जाऊया मैदानामध्ये. यावेळेस बॅटची एश लागली, फाईन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षक पोचतोय जय पाटील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, इथे विकेट, पहिला हादरा महिंदे टीमला. जिथं जाईल तिथं करतोय हवा का तर कुणालच्या रूपाने हनुमान महिंदे टीमला 22 या धावसंख्येवर रनआउटच्या रूपाने पहिली विकेट गमवावी लागते. सुरुवात तर दमदार केली होती. पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये 20 धावा जय पाटीलच्या विपक्षामध्ये ठोकल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी युवराजवर दिली. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव आणि दुसऱ्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने युवराजच्या खात्यामध्ये एक विकेट आली. मागच्या सामन्यात देखील जय पाटील महागड षटक अटललं होतं, परंतु युवराजने राज्य करत असताना चांगली गोलंदाजी केली. पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर ऋतिक, नॉन स्ट्राईक एंडवर भाईने चांगली कामगिरी केली. आतापर्यंत एक चौकार षटकार, वैयक्तिक 13 या धावसंख्येवर भाई खेळतोय. राईट अँड फोर्थ विकेटने युवराज. ऋतिक साठी मागच्या क्षेत्रामध्ये स्कूप करण्याचा प्रयत्न होता, अगदी चप्पल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क नाहीये. इथे अजून एक चांगला चेंडू गोलंदाज युवराजच्या माध्यमातून. दुसरी सेमीफायनल सध्या आपण पाहतोय. असोसिएशन मधील दोन संघ, एकीकडे कुंदे बी तर दुसरीकडे जय हनुमान महिंदे. 3 ओव्हरचा सामना, सध्या दुसरं षटक सुरू आहे. बॅटिंग करत असताना महिंदे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 वर, एक विकेट. यावेळेस खराब चेंडू, बीमर कट केलाय, गलीच्या वरून खेळलाय, कॅच सुंदर आहे, परंतु नॉट आउट असेल. नोचा इशारा आलाय. 9+1 ओव्हर थ्रो झालाय. दुसरी धाव देखील इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. या मिळतील 3 धावा महिंदे टीमला. टीमची धावसंख्या 3 धावेच्या मतीने 25 वर. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. बीमर चेंडू होता, कट केला होता, गलीमध्ये चांगला झेल पकडला, परंतु नो घोषित झाला, नॉट आउट. आणि त्याच्यानंतर आलेल्या या 2 धावा प्लस नोचा इशारा, या 3 धावा अंकित केल्या जातील. टीमची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचली. राईट अँड फोर्थ विकेटने युवराज. मागचा चेंडू खराब होता, फ्रीट. यावेळेस बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, फ्रीट वर जास्त काही घडलं नाहीये. चांगला चेंडू, टॉट चेंडू पाहायला मिळाला. अजून या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये एक विकेट प्राप्त केली युवराजाने. आतापर्यंत 5च धावा खर्च केलेत. रनआउटच्या रूपाने विकेट आली होती. या ओव्हरचा शेवटचा चेंडू कमबॅक केले या ओव्हरमध्ये युवराजाने. स्ट्राईक एंडवर सध्या ऋतिक आहे. 3 चेंडू फेस केले, 2 धावांचं योगदान दिले. तर नॉन स्ट्राईक एंडवर भाईचा विचार केला तर 8 चेंडू फेस करत असताना 18 धावांचं योगदान दिले. चांगली बॅटिंग केली भाईने. यावेळेस लेन चांगली होती, खोदून काढले समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये इनफिल्ड मध्ये, आउटफिल्डचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत एकच सिंगल धाव. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय हनुमान महिंदे टीमची धावसंख्या. अजून एक चेंडू शिल्लक आहे. गुणलेखकाने थोडीशी चुकी केली होती. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 26 वर. एक चेंडू नो टाकला होता, एक चेंडू शिल्लक आहे. या 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केलेत गोलंदाज युवराजाने. समोर आहे भाई, चांगली बॅटिंग केली, 18 धावा सध्या तो खेळतोय. ऋतिकने देखील चांगली साथ त्याची दिली आहे. 26 वर स्कोर जाऊन पोहोचलाय, एक विकेट. जय हनुमान महिंदे टीम दुसरी सेमीफायनल खेळत असताना कुंदे बीच्या विपक्षामध्ये. फुलटॉच आहे, समोर खेळलाय क्षेत्ररक्षक सुभाष पाटील, चेंडू पर्यंत पोहोचतील. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी. इथे काय घडलंय? दुसरी विकेट रनआउटच्या रूपाने. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 वर 2 गडी बाद.
वेळेचं बंधन असेल थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण का दुसऱ्या सेमीफायनल नंतर आपण या स्पर्धेची मेगा फायनल पाहणार आहोत. एकीकडे साईज कारबाव टीमने फायनल मध्ये प्रवेश केले, यामधील विजय होणारा संघ फायनल मध्ये त्यांच्या विपक्षामध्ये खेळताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान महिंदे टीमची धावसंख्या 27 वर 2 गडी बाद. त्याच्यामध्ये चांगली बॅटिंग केली भाईने. 9 चेंडू फेस करत असताना 19 धावांचं योगदान दिले. तर शिवाजी नुकतीच विकेट गेल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवर शेवटचे षटक जबाबदारी दिली गेली ती भास्कर होगे, अनुभवी गोलंदाज. राईट हँड ओव्हर द विकेटने शिवाजीसाठी. गती कमी आहे, ऑन साइडला केलेला फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. क्षेत्ररक्षक 2 पोहोचले, दोन्ही सख्खे बंधू पोहोचले होते. थोडीशी फंबलिंग जय पाटीलच्या माध्यमातून दुसरी धाव पूर्ण. प्रत्येक धावेवर मेहनत, संघर्ष, पराकाष्ठा करताना दोन्ही टीम पाहायला मिळतात, कारण का ही दुसरी सेमीफायनल आहे. जिंकलात तर फायनल मध्ये प्रवेश. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 वर 2 विकेट. सुनिया इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पहिली सेमीफायनल काय रंगतदार झाली होती, परंतु या सीझनची पहिली ठाणा रायगड मॅच आदर्श चषक दानिवली या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल 2 जानेवारीला रात्री 8 वाजता. पाहायला विसरू नका. पुढे जाऊन स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने फटका सुंदर होता, परंतु त्याच्यापेक्षाही दर्जेदार क्षेत्ररक्षण भास्कर होगेच. इथे रनआउटच्या रूपाने विकेट क्रमांक 30. 3 विकेट गेल्या, तिन्ही विकेट रनआउटच्या रूपाने गमावल्या जय हनुमान महिंदे टीमने. ते धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट. गोलंदाज फलंदाज यांच्यातील लढाई म्हणजे क्रिकेट. चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट. समालोचन कक्षाचा आवाज म्हणजे क्रिकेट. प्रेक्षकांची गर्दी म्हणजे क्रिकेट. क्षेत्ररक्षकाची मेहनत, गोलंदाजाचा वेग, फलंदाजाची ताकद म्हणजे क्रिकेट. जिंकल्यानंतर आनंद, हारल्यानंतर दुःख पचवायला शिकवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट सांघिक खेळ 11 खेळाडूंचा म्हणजे क्रिकेट. आणि तो सध्या आपण पाहतोय कुंदेपाटा या ठिकाणी. 3 विकेट गेले 30 या धावसंख्येवर. अजूनही या इनिंगचे 4 चेंडू शिल्लक आहेत. क्रिकेट कोणासाठी शान आहे, कोणासाठी जान आहे. क्रिकेट कोणाची धडकन आहे, तर कोणासाठी बनलेले ते प्रेम आहे. क्रिकेट हा कोणासाठी भावनांचा खेळ आहे, तर कोणासाठी आणि आपल्या सर्वांसाठी ठरलेला लोकप्रिय खेळ आहे. कधी क्रिकेट संघर्ष करायला शिकवतं, एकता शिकवतं, ओळख, चर्चा, अभिमान, संबंध, मैत्री, भावना, प्रेम, आपुलकी, लोकप्रियता या सर्व गोष्टींचं एक पुस्तक म्हणजे क्रिकेट. तो क्रिकेटचा थर्रार ग्रामीण धमाका सध्या आपण पाहतोय कुंदेफाटा या ठिकाणी मसोबा क्रीडा नगरीमध्ये. दुसरी सेमीफायनल महिंदे विपक्ष कुंदे बी मध्ये. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती महिंदे टीमची 30 वर 3 गडी बाद. अजून या ओव्हरचे 4 चेंडू शिल्लक. भास्कर सध्या गोलंदाजी करतोय. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर रुपेश, नॉन स्ट्राईक एंडवर शिवाजी. राईट हँड ओव्हर द विकेटने रुपेश साठी फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट अनुभव दाखवते भास्कर. अनुभवाची चावी त्याच्या खिच्यामध्ये आहे आणि या मॅच मध्ये त्यांनी दरवाजा तो उघडलाय. स्ट्राईक एंडवर भाई. राईट हँड ओव्हर द विकेटने भाई साठी यावेळी समोर खेचलाय. मिस टायमिंग शॉट सुभाष पाटील दूरवरून प्रवास केलेत. प्रयत्न चांगले होते. झेल सुटले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, अपील. परंतु इथे काय घडलंय, दुसरी धाव पूर्ण असेल का, पंच काय निर्णय देतील त्याच्यावर. नॉट आउट घोषित केले. 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली. बत्तीस 3 विकेट गेलेत. अजून या ओव्हरचे काही चेंडू शिल्लक आहेत. दुसरी सेमीफायनल असोसिएशनचे 2 संघ याच मध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळतील. राईट हँड ओव्हर द विकेटने
यावेळेस लेन चांगली होती, बॉटमचा वापर करून कार्पेटच्या सहाय्याने ऑन साइडला केल्या डीप मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक येईल, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, पुन्हा 2 धाबा पूर्ण, रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा मोठे फटके येत नाहीत तेव्हा सिंगल डबलने धावा वाढवणं गरजेचं असतं आणि तोच प्रयत्न सध्या जय हनुमान महिंदे टीमचा आपल्याला पाहायला मिळते. 2 धाबेच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 वर. चांगला स्कोर उभा केलाय. अजून या ओव्हरचे एक चेंडू शिल्लक आहे. या ओव्हरमध्ये भास्करने चांगली गोलंदाजी केली. विकेट जरी मिळाली नसली तरी देखील 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केलेत. शेवटचा चेंडू 34 वर स्कोर जाऊन पोहोचलाय. शेवटच्या चेंडूवर एखादा ब्लास्ट येईल का? स्ट्राईक एंडवर भाई आहे. भाईचा जर विचार केला तर 11 चेंडू फेस केले, 23 धावांचं योगदान त्यांनी दिले. चांगली खेळी साकारली आहे मॅच साठी भाईने. त्याची विकेट कुंडे टीमला प्राप्त करता आली नाहीये. ओव्हरचा शेवटचा चेंडू. यावेळेस स्लॉग स्विचचा हा नमुना लॉंग लेग मध्ये पाठवलाय. कॅच तिथे ड्रॉप झालीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव रोखली गेलीये. रनआउटच्या रूपाने विकेटचं पतन. शेवटच्या चेंडूवर येते सिंगल धाव. 3 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना जय हनुमान महिंदे टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 35 वर आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. सरपंच आणि उपसरपंच चषक सध्या तरी ऑन स्क्रीनवर बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतील सर्व मान्यवरांचे. जिंकण्यासाठी 3 ओव्हर मध्ये 36 धावांची आवश्यकता. जय हनुमान महिंदे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. वडवलीवरून पंकजी वारगडे यांच्या माध्यमातून जय बजरंग कुंदे बीच्या या नियोजनासाठी आणि या सेमीफायनल साठी शुभेच्छा आलेत. धन्यवाद पंकजी वारगडे. प्रणिल म्हात्रे बोईसर यांच्या माध्यमातून जय बजरंग कुंदे बी साठी शुभेच्छा आलेत. तर चला जाऊया आपण मुख्य व्यासपीठावर. त्या ठिकाणी एक सन्मान या ठिकाणी केला जातोय. आमच्या भगिनी या ठिकाणी वैशालीताई पाटील या सरपंच उपसरपंच चषकाला सदिच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमचे उद्योन्मुख नेतृत्व तरुण नेतृत्व राहुलदादा पाटील यांचे शुभ हस्ते वैशाली पाटील ताईंचा या ठिकाणी सन्मान केला जातो. कारण दोन्ही भगिनी आहेत, वैशाली नावाने आहेत. एक वैशाली शेलारताई आहेत आणि एक वैशाली पाटील ताई. या ठिकाणी सन्मान केला जातोय. मायेची प्रेमाची शाल पुष्पगुच्छे आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन वैशाली पाटील ताईंना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आहेत वैशालीताई शेलार यांचा सुद्धा या ठिकाणी राहुलदादा पाटील यांच्या माध्यमातून मायेची प्रेमाची उपदार हे भगव वस्त्र देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. पुष्पगुच्छे आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. 3 ओव्हर मध्ये रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 12.00च्या सरासरीने हा प्रवास सुरू ठेवावा लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचले. स्ट्राईक एंडवर जय पाटील, नॉन स्ट्राईक एंडवर वैभव. दोस्ती ग्रुप 1 ग्रुपच्या माध्यमातून कुंदे बी टीम साठी शुभेच्छा. थँक्यू. जाऊया पहिला चेंडू अकुट टप्प्याचा होता. ऑन सेटला केल्याचा प्रयत्न हवेमध्ये महत्वाची कॅच पकडली. कॅच नाही तर ही मॅच पकडली असं म्हणावं लागेल. महत्वाचा मोहरा टिपलाय गोलंदाज चेतन यांनी. पहिल्या चेंडूवर विकेट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करत असताना हुक करण्याचा प्रयत्न केला लॉंग लेग मध्ये. क्षेत्ररक्षक स्लिपचा झेपावत आला आणि सुंदर झेल पकडला. पहिला आदरा
झिरोचा चष्मा परिधान करावा लागला या मॅच साठी जय पाटीलला. पहिल्या चेंडूवर संकटामध्ये टाकले कुंदे बी टीमला. चांगली सुरुवात गोलंदाज चेतनच्या माध्यमातून. पहिली विकेट गेल्यानंतर कुंदनचा आजचा दिवस चांगला राहिले. जय पाटीलचा दिवस खराब राहिले. कुंदनने गोलंदाजी देखील तेवढी चांगली केली आणि बॅटिंग देखील तेवढी चांगली केली होती. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त झालीये. चेतनच्या खात्यामध्ये ती विकेट येते. 36चं लक्ष आहे दुसरी सेमीफायनल जिंकण्यासाठी कुंदे बी समोर. त्यांच्या अगेन्स्ट सध्या गोलंदाजी करते दुसऱ्या डावामध्ये जय हनुमान वैद्य संघ. हा देखील एक असोसिएशन मधील नंबर 1 चा संघ मानला जातोय. अकुण टप्प्याचा चेंडू इथे देखील विकेट येऊ शकते. हवेमध्ये चेंडू विकेटचं पतन. दुसरा झेल. दुसऱ्या चेंडूवर दुसरी विकेट. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. डावखडा फलंदाज त्या ठिकाणी होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग देखील पाहायला मिळाला. हुक करण्याचा प्रयत्न केला. आपल्याच गोलंदाजीवर त्या ठिकाणी चांगला झेल पकडलाय. हा रिप्ले तुमच्या समोर. खूपच चांगलं टेलिकास्ट जीटीसीच्या माध्यमातून. 2 चेंडू 2 विकेट चेतनच्या खात्यामध्ये. इथून हा सामना कुंदे बी टीमला जिंकायचा असेल तर एक पार्टनरशिप करावी लागेल. जरी 2 विकेट गेले असले तरी देखील कुंदे टीमचा वैभव अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याच्या सोबतीला 4थ्या क्रमांकाचा बॅटर युवराज मैदानाच्या आतमध्ये. संकटामध्ये सापडलाय कुंद संघ. एका बॅटरला संकट मोचकाची भूमिका पार पाडावी लागेल. एकीकडे साईज कारभाव संघ फायनल मध्ये पोहोचलाय. दुसरीकडे कोणता संघ त्यांच्याशी 2 हात करेल याचं उत्तर थोड्याच वेळात. यावेळी अपील पुन्हा केलीये. सहमती नाहीये. तिसरा चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी. काय गोलंदाजी करतोय गोलंदाज चेतन. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 2 विकेट प्राप्त केलेत. परंतु खातं ओपन झालेलं नाही. कुंदे बीचं खातं ओपन करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. लेग कटर ऑफ कटरचा मारा गुड लाईनवर पिच करत असताना गतीचा देखील वापर चेतन करतोय. यावेळेस उडवलाय. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे. 2 क्षेत्ररक्षक पोहोचले होते परंतु झेल ड्रॉप झालाय. इथे 2 धावा येतील. खातं ओपन होताना पाहायला मिळतं कुंदे बी टीमचं 2 धावांनिशी. 2 वर 2 विकेट. पहिल्या 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 36चं लक्ष आहे. खातं ओपन करता आलं नाही जय पाटीलला. खातं ओपन करता आले कुंदनला. 2 खेळाडू खातं न ओपन करता डगआउटला गेलेत आणि आता मात्र युवराजने आपलं स्वतःचं आणि टीमचं खातं ओपन केलंय. यावेळेस ऑन साइडला खेचलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नर मध्ये. सरळ त्याच्या हातामध्ये एक सिंगल धाव कुंदनच्या खात्यात. पहिल्या 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा खर्च करत असताना 2 विकेट महत्वाच्या विकेट चेतनने आपल्या नावावर केलेत. या ओव्हरचा शेवटचा चेंडू सामना करेल सलामीवीर वैभव. वैभव जर शेवटपर्यंत राहिला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा कुंदे बी संघ पुनरागमन करू शकतो. मागच्या मॅच मध्ये सामनावीराची ट्रॉफी जिंकली. चांगली बॅटिंग त्याने आजच्या दिवसामध्ये केली. ओव्हरचा शेवटचा चेंडू. एक मोठा फटका येईल का शेवटच्या चेंडूवर. टप्प्याचा चेंडू बॅटची टॉप एज लागले. विकेट किपरच्या डोक्यावरून मागच्या दिशेने जात असताना आउटफील्ड फास्ट आहे. इथे येतोय हा चौकार. मोठ्या फटक्याची चर्चा करत ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर कुंदे बी टीमची धावसंख्या 7 वर 2 विकेट. शेवटच्या चेंडूवर चौकार आलाय. वैभवच्या खात्यामध्ये चौकाराने आपल्या डावाला वैभवने सुरुवात केली. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता. इथून जर आपण रिक्वायर्ड विचार केला तर 14.50च्या सरासरीने हा प्रवास सुरू ठेवावा लागेल. तेवढा सोपा नाहीये हा प्रवास. या प्रवासामध्ये देखील गतिरोधक येतील तेव्हा थोडीशी गती कमी करावी लागते. परंतु पुन्हा एकदा सुरुवात करावी लागेल कुंदे बी टीमला या मॅच मध्ये पुनरागमन करण्यासाठी. दुसरं षटक शिवाजी समोर आहे. युवराज 3 धावांवर तो खेळतोय. 3 चेंडूचा सामना त्यांनी केलाय. यावेळेस हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचलाय. विकेट किपर झेल ड्रॉप झाली. चेंडू चाललाय टर्नमेंट एरियामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण झाले चौकाराचं. तिसरी धाव येईल का. रनआउटची संधी. अपील परंतु इथे तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली. रनिंग बिटवीन द विकेट. जिथे 1 धाव होती जिथे झेल होता तिथे 3 धावा पूर्ण केल्या आणि त्याच्यानंतर खेळाडू कक्षाच्या माध्यमातून टाळ्यांचा गजर देखील ऐकायला आला. 3 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली.
11 चेंडूचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज. क्रिकेट सध्या आपण क्रिकेट पाहतोय, ग्रामीण क्रिकेट पाहतोय. प्रत्येक जण गावाचं नाव, गावाची चर्चा होण्यासाठी ग्रामीण फॉर्मॅट मध्ये क्रिकेट खेळत असतोय. तो क्रिकेटचा हा थरार, एकीकडे मैंदे तर दुसरीकडे कुंदे बी यांच्यामध्ये ही क्रिकेटची लढाई. दुसरी सेमीफायनल. चांगलं क्रिकेट दाखवले आजपर्यंत दोन्ही टीमने या मैदानामध्ये, परंतु फायनल मध्ये प्रवेश कोण प्राप्त करेल, दोन्ही टीमच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. यावरचा पुढचा चेंडू, यावेळेस बिग शॉट करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये चेंडू खेळपट्टीवरच आहे. चेंडू क्षेत्ररक्षक गोलंदाज तिथे येतोय. महत्वाची विकेट, विकेट क्रमांक 3. हा रिप्ले तुमच्या समोर. राईट हँड ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना ऑन साइडला ताकदीने खेचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु खेळपट्टीवरच उंची गाठली होती. गोलंदाज पोहोचला आणि झेल. विकेट क्रमांक 3 गमावं लागतं वैभवच्या रूपाने कुंदेबी टीमला. भूषण पाटोले यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल. 200 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल जो झेल पकडला त्याच्यासाठी, लावेश पाटील साठी. इथे गतीचा बंडाट वापर, परफेक्ट यॉर्कर शिवाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अजून एक चांगला चेंडू. टीमची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचले. 3 विकेट गेलेत. अजूनही आपण जर विचार केला तर 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. 1-2 मोठे फटके सजवावे लागतील. नवीन बॅटर गणेश स्ट्राइक एंडवर. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी शिवाजीच्या माध्यमातून. भूषण पाटोले यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपले देखील सरचे स्वागत. राईट हँड ओव्हर द विकेटने यावेळेस बॅटची एज लागली. शॉर्ट फाईन लेग मध्ये थोडीशी मिसफिल झाली. एक सिंगल धाव येते. विनंती असेल प्रेक्षकांना याच्यानंतर कुठल्याही बक्षिसाची अनाउन्समेंट केली जाणार नाहीये. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 4च धावा शिवाजीने खर्च केले. चांगली गोलंदाजी केली. टीमची धावसंख्या सध्या तरी 11 वर जाऊन पोहोचली. अजूनही 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. मोठा फटका हाच पर्याय राहिलाय कुंदे बी कडे. अकुट टप्प्याचा चेंडू होता परंतु संपर्क नाहीये. गतीचा वापर बन्नाट केला. डायरेक्ट हिट मागच्या दिशेतून. इथे देखील हा चेंडू डॉट. ओव्हरची समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर कुंदे बी टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आणि अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल कुंदे बी टीमला तर मोठे फटके सजवावे लागतील. हाच एक पर्याय राहिलाय. प्रेक्षकांना विनंती असतील की आता तुमचं बक्षीस जे लावलं जाईल तुम्ही तुमच्या आवडत्या खेळाडूला लावाल. त्याची अनाउन्समेंट होणार नाहीये. त्याचा त्रास थोडासा समालोचन कक्षामध्ये देखील आम्हाला देखील होतो. चालू मॅच मध्ये तुम्ही थोडासा त्रास देता. या मॅच मध्ये वर्चस्व दाखवले पहिल्या 2 ओव्हर मध्ये मैंदे टीमने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर फक्त 11 धावा खर्च केल्या. 3 महत्वाचे विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाले. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 25 धावा. वादळ आणावं लागेल बॅटिंग करत असताना. एका बॅटरला तरच हा सामना कुंदे टीमला जिंकता येईल. यावेळेस पहिले चेंडू पासून आक्रमण करायला सुरुवात झाली परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावाने काही फरक पडणार नाहीये. इथे रनआउटच्या रूपाने विकेटचं पतन. विकेट क्रमांक असेल का इथे 4थी? पंच काय निर्णय देतील? नॉट आउट घोषित केले. एकच धाव. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एका धावेच्या मदतीने 12 या अंकावर. सुनी जिंकण्यासाठी 5 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. अकुट टप्प्याचा चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न फसलाय. हा सामना जर कुंदे बी संघ जिंकतोय
तर आयोजकांच्या कडून म्हणजेच या स्पर्धेचे आयोजक राहुल दादा पाटील यांच्याकडून 31st ची पार्टी नक्की दिली जाईल. राहुल पाटील यांना देखील माहिती आहे की आता सामना सुटलाय, 4 चेंडू शिल्लक आहेत, 24 धावांची गरज. यावेळी गतीचा वापर चांगला केला, अजून एक सिंगल धाव. अनाउन्समेंट नाही होणार आता, मॅच चालली, मॅच चालू मध्ये काय पण अनाउन्समेंट करणार. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 23 धावांची गरज. सामना जवळ जवळ मैदे टीमच्या बाजूने झुकतोय. इथे विकेट किपरला बीट करून चेंडू चाले मागच्या दिशेने, 4 धावा येतील. नशिबाचा चौकार ऍक्शन रिप्ले मध्ये हा पाहणार आहोत कशा पद्धतीने चौकार गेले. स्विच हिटचा प्रयत्न केला होता, विकेट किपर बीट झाला आणि पॉइंट स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा चौकार. शांतारामजी म्हात्रे यांच्या माध्यमातून देखील कुंदे संघ जिंकला तर नक्कीच पार्टी दिली जाईल, हारली तरी देखील पार्टी दिली जाईल. सेमीफायनल हारली म्हणून देखील पार्टी आहे. आज कुंदे संघ क्वालिफायर झाले म्हणून देखील पार्टी आहे. शांतारामजी होगे, शांतारामजी म्हात्रे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर हरी म्हात्रे यांच्या माध्यमातून औपचारिकता शिल्लक राहिली आहे मॅच मध्ये. त्याच्यानंतर फायनलचा नाणेफेक होईल. साईस खारबाव विपक्षामध्ये यातील विजयी संघ, शेवटचा चेंडू आणि त्याचबरोबर फायनल मध्ये प्रवेश केलाय जय हनुमान बैंदे टीमने. अभिनंदन. त्वरित विनंती असेल की कॅप्टनला की आपण लगेच टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचे आपण नाणेफेक करणार आहोत. कल्पेश शिकेने यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य लाभले. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. शिवसेना उपतालुका प्रमुख कल्पेश शिकेने यांच्या शुभ हस्ते आपण शेवटच्या सामन्याचं नाणेफेक देखील करणार आहोत. त्यांच्याकडून या आयोजनासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील लाभले गेले. नाणेफेक होताना तुम्हाला पाहायला मिळेल कल्पेश शिकेने यांच्या शुभ हस्ते. सिक्का उडवला गेले. नाणेफेक जिंकली ती साईस कारबाव टीमने. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. प्रथम बॅटिंग स्वीकारले महिंदे संघ. आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 2 ओव्हरचा तुम्हाला हा सामना पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना